आधारवड दिलीप करंजगावकर लिखित एक सुंदर असा लेख. सकाळचे 5:30 वाजले होते. सूर्यनारायण अजून पूर्व क्षितिजावर अवतरला नव्हता, पण स्वयंपाकघरात आणि हॉलमध्ये मात्र दिवे लागले होते. हॉल आणि स्वयंपाकघर झाडून पुसून स्वच्छ झाले होते. बाल्कनीतील झाडांनाही मायेने पाणी घालून झाले होते. गॅसवर चहा ठेवला होता. गाजर हलवा तयार होता आणि बिर्याणी बनत होती. घरात मात्र सामसूम पसरली होती, कारण बाकीचे अजून निद्राधीन होते. नेहा, चहा झाला का? आतून पतिदेवांचा आवाज आला. हो, तयार आहे. तुम्ही ब्रश करून या, लगेच देते. ती कपात चहा ओतताना सहज हसली. घरातल्या प्रत्येकाची सकाळ तिच्यामुळे सुरू होत होती. मुलगा उठला. आई, माझ्या प्रोजेक्टची फाईल कुठे आहे? तुझ्या बॅगेत आहे, रात्रीच ठेवून दिली. मुलगी म्हणाली, आई, आज कॉलेजमधून यायला मला उशीर होईल. डब्बा घेऊन जा. बिर्याणी आणि गाजर हलवा केलाय, नेहा हसत म्हणाली. थोड्याच वेळात घरातले सर्वजण आपापल्या कामाला निघून गेले. दरवाजा बंद झाला आणि घरात शांतता पसरली. थकलेली नेहा खुर्चीवर बसली. चहा पिताना तिची नजर भिंतीवर टांगलेल्या फोटोवर पडली. तिच्या लग्नानंतरच्या गृहप्रवेशाचा फोटो. त्या फोटोतील नेहा आजच्या नेहापेक्षा खूप वेगळी दिसत होती. नवीन घराकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. डोळ्यात असंख्य स्वप्न होती. तिने हलके स्वतःशी म्हटलं, स्वप्न अजून आहेत, फक्त थोडी बाजूला ठेवली आहे. तेवढ्यात फोन वाजला. आई, मुलीचा आवाज होता. आई, आम्ही आज कॉलेजमध्ये जागतिक महिला दिन साजरा करतोय. मला माझी प्रेरणा या विषयावर बोलायचं आहे. नेहा हसली. छान विषय आहे. तुला प्रोत्साहन देणाऱ्या सरांविषयी बोल. मुलगी म्हणाली, आई, मी तुझ्याबद्दल बोलणार आहे. नेहा थोडी गोंधळली. माझ्याबद्दल? मी काय केलं एवढं? पलीकडून मुलगी हसली. आई, तू खूप काही केलंयस. आम्ही पडतो तेव्हा तू उभी असतेस. आम्ही रडतो तेव्हा तू धैर्य देतेस. आमचं आयुष्य घडवताना तू स्वतःची स्वप्न बाजूला ठेवलीस. तूच माझी प्रेरणा आहेस, माझा आधार आहे. नेहाच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. फोन ठेवून ती पुन्हा त्या फोटोसमोर उभी राहिली. माझ्या मुलांची स्वप्न, तीच आता माझी स्वप्न. नकळत ती पुटपुटली. घराला 4 भिंती असतात, पण त्या भिंतींना आधार देणारी एक स्त्री असते. तिचं नाव कधी मोठ्या अक्षरात लिहिलं जात नाही. तिच्यासाठी सन्मान सोहळे होत नाहीत, पण तिच्याशिवाय कोणाचंही आयुष्य पूर्ण होत नाही. नेहा आरशात स्वतःकडे पाहून हलकेच हसली. तारुण्य संपत आलं होतं. चेहऱ्यावर सुरकुत्या पडायला सुरुवात झाली होती. आज तिला पहिल्यांदा जाणवलं, ती फक्त घर सांभाळणारी स्त्री नव्हती, ती घर जिवंत ठेवणारी शक्ती होती. या घराचा आधार वड होती. मुलांच्या भविष्यासाठी स्वतःचं अस्तित्व विसरून धडपडणारी माता होती. आई म्हणून कोणी मजल हाक देई. हृदयामधील वेदना नकळत लुप्त होई. काही स्त्रिया इतिहास घडवतात, पण बऱ्याच जणी इतिहास घडवत नाहीत. त्या इतिहास घडवणारी माणसं घडवतात. खरं सांगायचं तर स्त्री नसती तर जगाला उभं राहता आलंच नसतं, पुढे जाता आलं नसतं, घराला घरपण आलं नसतं आणि उबदार मायेची सावली मिळाली नसती. आणि म्हणूनच जगात एक दिवस स्त्रियांसाठी ठेवावा आणि आयुष्यभर तिचा सन्मान करावा. जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला हा लेख कसा वाटला हे नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. धन्यवाद.